हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्यम वंदे भारत मातरम. वंदनीय भारत माता, ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते पौडतबाबा पुरंदर क्षत्रिय कुलावतव्य सिंहासनाधीश्वर अखंड शुक्लांकित राजकार्य धुरंधर राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, आम्हा तमाम तरुणांचा आराध्य विभूषित स्वामी विवेकानंद, विश्वरत्न भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू संत सेवालाल महाराज, आजचा हा रोजगार मेळावा ज्यांनी आयोजित केला असे संपूर्ण तरुणांचे लाडके युवा नेते, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय प्रणितदादा मोरे, आदरणीय त्यांचे वडील आदरणीय बाबा, मंचावर उपस्थित संपूर्ण आदरणीय मंच. आता सगळ्याचे नाव की माय पाठ नाही, इथं की माय शेत नाही किंवा इथं की माय मतदान नाही. संपूर्ण आदरणीय मंच, आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार, खाली बसले समोर बसले आज बसले बाजू बसले मागं उभे असले, चपला घालून आले, सपत निघाले, बायकोसोबत आले, नवऱ्यासोबत आले, जेवून आले, खाऊन आले, पिऊन आले, कधी ना आलेले, पहिल्यांदा आलेले, कोणाला येऊन दिलेले आणि एवढा चांगला कार्यक्रम चालू असून दांडी मारलेले या सर्वांना नमस्कार करतो. आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आहे. आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आहे. परिवर्तन संसाराचा नियम आहे. परिवर्तन संसाराचा नियम आहे. परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तनाच्या व्याख्यानामुळे आपल्या सर्वांना वाटतं, पण परिवर्तनाची लाट एवढी खराब आहे की सांगता येत नाही. भिकाराला भीक देणे ही सेवा झाली, पण त्या भिकाराला कधी भीक मागण्याची पाळी होणे परिवर्तन झालं. शेतकऱ्यांचे कर्ज कोणत्याही सरकारतर्फे माफ करणे ही सेवा झाली, पण त्या शेतकऱ्यांना कधी कर्ज मागण्याची पाळी होणे परिवर्तन झालं. 1 रुपयात झुणका भाकर उपलब्ध करून देणे सेवा झाली, पण 1 रुपयात झुणका भाकर खाण्याची सवय लागू नये हे परिवर्तन झालं. अस्तेक परिवर्तनाची लाट काही दिवसाआधी हसलं पाहिजे. हसलं पाहिजे. जो माणूस मोठमोठ्यानं जोरदारानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातल्या गालात हसते तो 1 नंबरचा मुकणे असते. त्याच्यामुळे हसायचा, आनंद साजरा करायचा. आज काय शिकायचं आहे? आज काय शिकायचं आहे? ज म्हणजे जन्म नाही, म म्हणजे मरण. त्याच्या मताला लहानसा नखरे करू नको. ओ दादा, फोनवाले दादा, नखरे करू नको. जास्त बोला तर बळबळ आहे म्हणते, कमी बोला तर मुकण्या म्हणते, लवकर लग्न करत लग्नाले मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते, त्याच्याकडे रोज रोज जा कामधंदा नाही म्हणते, नका जो तर अहंकारी आहे म्हणते, या बायकोचा आहे का तर बायकोचा भाड्या आहे म्हणते, नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते. मी आता माहित व्हेन्यू गाडीनं आलो, लोक मला म्हणते दादा मोठी गाडी पाहिजे. 2 दिवसानं इनोवा घेतो तो हेच लोक म्हणते लय पैसे छापते. लोक बोलल्याशिवाय राहत नाही. प्रणित दादानं एवढा मोठा कार्यक्रम घेतला. दादाले लोक बोलल्याशिवाय राहत नाही. तुम्ही खेड्यातलाय, मी खेड्यातलाय. आपल्याकडल्या गावाकडल्या बाया निंता निंता जर एक बाई समोर गेली, मागची बाई तिला हळूच खळा मारते. थांबणं उधळ घेतलं काय जवळच असताय. लोक बोलल्याशिवाय राहत नाही. आणि जे जे प्रणित दादाले लोक बोलते, मी तेले माझ्या बायकोचे भाऊ समजत असतो. तुम्ही तेले तुमच्या बायकोचे भाऊ समजत ना दादा. समाजासाठी देणं फार महत्वाचा. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणम किं प्रयोजनम. हाताचं भूषण जर दान आहे, कंठाचं भूषण जर सत्य आहे, श्रोत्याचं भूषण जर शास्त्र आहे, इतर आभूषणांवर कसला गर्व असला पाहिजे दादा. समाजाचं देणं कुठपर्यंत हो? तुम्ही तर तुमच्या घरच्या शिदुरीचं फळकही देत नाही दादा. आणि तुम्ही प्रणित दादाले म्हणता पैसे आहे म्हणून करते. अबे झाकण झुल्या, एखाद्या पोरीचं लग्न करून पाय, मग समजल्याशिवाय राहणार नाही. अरे 10 पुस्तकं त्या दिवाळीले रमजानले देऊन पाय. दादा त्या रमजानच्या दिवशी एखाद्या घरी जे होणारी ना रमजान, ज्या घरी होणारी ना दिवाळी, ज्या माणसानं त्या घरात दिवाळी केली दादा, समाजाचं देणं लागतो. तुमच्या गावात किती सप्ते दादा दुर्गोत्सव नवरात्री होत असन, आमचे पोरं वर्गणीसाठी जाते. बिल्डिंग 5 मजली, हातात सोनं नाना अंगठ्या. त्याला म्हटलं सांगा ना वर्ग, म्हणते लिहा ना. त्याला म्हटलं सांगा ना, म्हणते लिहा ना. वा वा, चांगला कार्यक्रम घेतला, सोपान कन्यार करायला बोलावलं, एकदम मस्त. सांगा ना वर्ग, लिहा ना. सांगा ना, म्हणते लिहा ना. लिहा ना 11 रुपये वर्गणी, 1.25 रुपये देऊ. घरातले सगळे जेवाले येऊ. कार्यक्रम झाल्यावर तुमचा हिशोब घेऊ दादा. काय कामाची जिंदगी, 2 वांगे 3 अंडे जिंदगी लेका तुई. आणि तू काय बोलतो दादा? समाजाला देणं लागतं दादा. तत्र संयोजक दुर्लभा. भगवद्गीतेमध्ये पहिला श्लोक किम करोती, मी का केलं पाहिजे. मी आता इथं येत होतो, येता येता आमचे मित्र आहे विजूभाऊ मला एका दुकानाच्या उद्घाटनासाठी घेऊन गेले. ते दुकानाचं उद्घाटन ऑलरेडी झालं होतं. त्यानं पुन्हा शटर लावलं, फीत लावली, माझ्या हातात कैची दिली, म्या कैचीनं फीत कापली, शटर ओपन केलं. सगळ्यात वरत लिहिलं होतं, येथे मेल्या मुर्द्याचं सामान मिळेल.
दुसऱ्या कोपऱ्यात अजून एक लिहिलं होतं, एका मेल्या मुर्द्याचं सामान घेतलं तर दुसऱ्या मेल्या मुर्द्याचं सामान फुकट. एका शॅम्पूवर दुसरा शॅम्पू फ्री दादा. हे गोष्ट शक्य आहे का? शक्य आहे का? इकडले लोक बोलत नाही का? हे गोष्ट शक्य आहे का? नाही. आवश्यक आहे का? गरज आहे का? ज्याप्रमाणे ही गोष्ट शक्य नाही, आवश्यक नाही तरुण आहे, त्याप्रमाणे दादा आपला हात त्याला एका तरुणाच्या हाती देणं आणि या मतदारसंघाचं भविष्य उज्ज्वल बनवून दादा शक्य आहे, आवश्यक आणि गरज आहे. दादा आमचं जगणं कोणासाठी असलं पाहिजे? आज तरुण विद्यार्थी आले आहेत. आमच्या तरुण विद्यार्थ्याचं जगणं कोणासाठी? आमचं जगणं कोणासाठी असते हो? आमचं सुख कशात? आमचं सुख कशात आहे? आमच्या तरुणाईचं सुख काय आहे? चांगला मोबाईल, चांगली फोर व्हीलर, सोनं नाणं, चांगली गर्लफ्रेंड, चांगली बायको सुखाची परिभाषा आहे हो. पण आमच्या सुखाची परिभाषा नसते. आमच्या तरुणांनी मोबाईल कोणता घेतला पाहिजे? ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे. फोर व्हीलर कोणती घेतली पाहिजे? ज्या फोर व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच फोर व्हीलर घेतली पाहिजे. नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाडी येते दादा. ती आमची सुखाची परिभाषा असली पाहिजे. आज लय फोटोग्राफर आहे. लय काय कामाचे तुम्ही? काय कामाचे? कालचा कार्यक्रम झाला, कालच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ अजूनपर्यंत आले नाही. आणि हे ना लग्नातले जर व्हिडिओ असते तर रात्रीतून पाठवले असते, यायचं बरं असते. लग्नात गेल्यावर जर येणं संध्याकाळपर्यंत 3-4 पोरीचे नंबर नाही आणले तर फोटोग्राफरच काय कामाचे दादा असे फोटोग्राफर. इथं आमचे फोटो काढणार नाही ते, आणि तिथं बरोबर झुम करू काढल्याशिवाय राहणार. आणि चांगला साऊंड आहे. साऊंड चांगला आहे. जाताना तुमची पप्पीच घेतो एवढा चांगला साऊंड आहे दादा, एकदम चांगला. अरे आमचं जगणं कोणासाठी? आमच्या तरुण विद्यार्थ्याचं जगणं कोणासाठी? आज इथं नोकरीसाठी आलो, ते 10वी 12वीची ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट घेऊन आलो. त्या 10वी 12वीची ग्रॅज्युएशनची 3 दिवसाची 2 अंकाची मार्कलिस्ट तुमचं भविष्य तय करू शकत नाही. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालेला सोपान कनेरकर कीर्तन करू शकते, तर दादा आयुष्यामध्ये दादा आपण काही करू शकतो याचा विचार केला पाहिजे. 2 अंक तुमचं आयुष्य निर्भर करू शकत नाही. काल परवा आम्ही लहानपणी शिकत होतो. आमच्या लहानपणी पहिल्या पानावर पहिल्या प्रतिज्ञा होती, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, साऱ्या बांधवावर माझा प्रेम आहे, होती प्रतिज्ञा. पण आता काळ बदलला, वेळ बदलला. आमच्या इंजिनिअरिंगच्या पानावर प्रतिज्ञा नाही, पॉलिटेक्निकच्या पानावर प्रतिज्ञा नाही. आमचं जगणं, आमची नोकरी, आमचं ग्रॅज्युएशन, आमची 10वी, आमची 12वी, आमचं जगणं आणि आमचा पैसा दादा त्या पहिल्या पानासाठी असला पाहिजे. आमची नोकरी पहिल्या पानासाठी असले पाहिजे. काल परवा अस्वस्थ झालो, माझ्या गुरुकडे गेलो. गुरुजीला म्हणायला लागलो, गुरुजी रोज व्याख्यान कीर्तन करतो, आयुष्यात सुख समाधान नाही, काय भेटेल? तेव्हा गुरुजी मला म्हणायला लागले, सोपान एक कागद घे. मी कागद घेतला. म्हटलं काय करू? आजपर्यंत तुला किती लोकांनी मदत केली त्याचे नाव लिही. मी त्याचे नाव लिहिली. 1 2 3 4 70 80 नाव लिहिले. यादी गुरुजींकडे नेली. गुरुजी म्हणाले, आता तू किती लोकांची मदत केली त्याचे नाव लिही. 1 2 3 4 दादा 10 20 नाव झाले. गुरुजींकडे दोन्ही याद्या नेल्या. पहिली यादी होती ती लोकांनी मला मदत केली, ती यादी होती. दुसरी यादी मी किती लोकांना मदत केली ते 10-20 लोकांची यादी होती. गुरुजी म्हणा लागले, जीवनाचं रहस्य जाणायचं आहे ना, जीवनाचं रहस्य जाणायचं आहे. जेव्हा दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईना तेव्हा आमचं जगणं सुखकर झाल्याशिवाय राहणार दादा. आमचं जगणं, आमचं शिक्षण त्या दुसऱ्या यादीसाठी असलं पाहिजे. रडायचं, कितीक रडायचं. आमच्या घरी गरिबी आहे म्हणून 12वी नापास झाली, कितीक रडायचं. रडल्यापेक्षा लढून होत असते. रडल्यापेक्षा आमचं आयुष्य लढून होत असते. त्या दिवशी जर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या दिवशी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादा त्या रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला नसता तर आम्हाला दादा विश्वरत्न प्राप्त झाले नसते. दादा ते प्लेगची साथ आली, प्लेगची साथ आली या देशामध्ये. आणि वंदनीय बाबासाहेबांचा एकुलता एक मुलगा रमेश मरण पावला. महारमाई पत्र लिहिते, आदरणीय बाबासाहेब या प्लेगच्या साथीमध्ये आपला एकुलता एक मुलगा मरण पावलाय. पत्र घेते, पत्र पोस्टमन पाशी देते, पत्र पुन्हा वापस घेते.
मायचं हृदय आहे. पत्र जर बाबासाहेबांकडे गेलं, बाहेर देशात बाबासाहेब आहे, मन विचलित होईल. बाबासाहेब अभ्यास करू शकणार नाही. मा रमाई पत्र वापस घेते. 10-20 दिवसानं मायचं हृदय राहत नाही, त्यामुळे मा रमाई पुन्हा पत्र पाठवते. बाबासाहेबांकडे पत्र येतात. बाबासाहेब पत्र उघडतात, पत्र वाचतात. डोळ्यातून एक थेंब सुद्धा गाळत नाही. पत्राला उत्तर म्हणून खालून कोरा कागद काढतात. पत्र लिहिण्यास सुरुवात करतात. प्रिय रमाई, प्रिय रमाई, आपल्या या देशामध्ये प्लेगच्या साथीने आपला एकुलता एक मुलगा रमेश मरण पावलाय. रमाई, मी तुला आज एक शब्द देतो. मी एवढा शिकेल, एवढा शिकेल, एवढा शिकेल की या देशातील पुन्हा एक सुद्धा रमेश मरू देणार नाही दादा. हे स्वतःच्या शिक्षणावर विश्वास आदरणीय बाबासाहेबांना होता. आयुष्याचं लक्ष निश्चित असलं पाहिजे. 8वी पर्यंत मास्तर बनायचं असते, 10वी मध्ये इंजिनिअरिंग होते, 12वी मध्ये नंतर म्हणते IAS बनायचं आहे म्हणते. नंतर रोजच्या आमच्या परीक्षा चालू होते. वयाची दादा 27 झाली, त्याला म्हणतो तू काय करतं? स्पर्धा परीक्षा. 32 वर्षात झाला, काय करतं? स्पर्धा परीक्षा. 38 वर्षात झाला, का स्पर्धा परीक्षा. अबे कितीक दिवस स्पर्धा परीक्षा? एवढ्या स्पर्धा परीक्षेत 4 लग्न झाल्याशिवाय राहत नाही दादा. स्पर्धा परीक्षा कुठपर्यंत करायच्या दादा? जोपर्यंत दादा आपला आयुष्याचं लक्ष निश्चित होत नाही, तोपर्यंत दादा आपला नेम दादा अचूक असला पाहिजे. आपल्या आयुष्याचा नेम अचूक असला पाहिजे. मला काय बनायचं आहे हे फार अचूक असलं पाहिजे. काल परवा एक मुलगा माझ्याकडे आला, सोपान दादा व्याख्यान शिकायचं आहे म्हणे. म्हटलं व्याख्यान हे काय बनत असते का? त्या पुण्या मुंबईत पोस्टर लागले राहते, एका रात्रीत वक्ता बने, असं होते का? असं नसते. रात्र रात्र काढा लागते. एक श्लोक पाठ करायला 1 महिना लागते. तेव्हा कुठं वक्ता बनत असते. त्याला म्हटलं उद्या ये, तो उद्या आला. त्याला म्हटलं परवा ये, परवा आला. 3 दिवसानं पुन्हा बोलावलं, पुन्हा आला. दादा शिकवत का नाही म्हणे. त्याला एका स्विमिंग पुलावर घेऊन गेलो. स्विमिंग पुलावर घेऊन गेलो. स्विमिंग पुलाच्या आतमध्ये पाण्यात टाकलं. 5 मिनिट आत ठेवलं. बुडबुड बुड मारला, वाचवा म्हणून बाहेर पडला आणि म्हणायला लागला, सोपान दादा तुम्ही तर आज मला मारलंच होतं. मी म्हटलं जोपर्यंत त्या पाण्याच्या आतमध्ये होता, जोपर्यंत त्या पाण्याच्या आतमध्ये होता, तोपर्यंत तुला काय घ्यावं वाटलं? तो बोलला मला श्वास घ्यायचा वाटला. काय घ्यायचा वाटला? श्वास घ्यायचा वाटला. काय घ्यायचा वाटला? श्वास घ्यायचा वाटला. आयुष्यात जर यशस्वी व्हायचा, आयुष्यात फक्त ध्यास घ्यावा लागतो दादा, आणि त्या माय बापाच्या स्वप्नातून उपकृत व्हावं लागतं. तरुण आहे, बहुतांश तरुण आहे. आणि काय तरुणाची व्याख्या? जो आरशात पाहते तो तरुण, की ज्या तरुणाला रात्री आण लागते धरून तोच खरा तरुण. आमचं तारुण्य केव्हा येतं? शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं. गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येतं. शिवजयंती आल्यावर आमच्या पोट्ट्याचा ताल नाही पाहायला जात. पोटावर शिवराय, पाठीवर शिवराय, समोरून कुत्रा आलं की हे घरात पैते वा रे आमची शिवजयंती. बेल बाटम, कमरीत दाटन, सकावं काय फाटन, कुठं कुठं लेकाईचे पॅन्ट फाटले असते. हे जेव्हा समोर चालते ना, तर असं वाटते मागून हगीज लटकले, एकाचा ताल नाही पाहायला जात. आणि 10 दिवस गणपती काय बसवते? आरती एकाचे पाठ नाही. सुख करता, दुःख करता, आणि कुठे गेलता आणि कुठं आलता. आणि जाताना त्याला काय दम देते? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लोळच नको घेऊ, तू असाच पेत्राय, तू तर नाही राहणार, मी तर येईनच. भाऊ कोणतं तारुण्य! आमचं तारुण्य आजकाल कायच्यात गेलाय? आमचं तारुण्य आजकाल त्या KGFच्या रॉकीमध्ये गेलाय. अहो KGFच्या रॉकीमध्ये बाबू, त्या KGFच्या रॉकीनं स्वतःच्या प्रेयसीला हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं रे. पण तुया घरी झाकण झुल्या लाईनही नाही रे, पंखा तर दूर राहिला लेका. कोणतं तारुण्य! आजकाल आमचं तारुण्य कायच्यात गेलाय? आजकाल IPL सुरू झाला. IPL MI वाला RCB सोबत भांडते, RCB वाला MI सोबत भांडते. MIचा मालक, MIच्या मालकानं स्वतःच्या पोराचं लग्न 1500 कोटी रुपयात केलं. RCBचा मालक कित्येक कोट्यावधीचा घोटाळा करून देश सोडून चालला गेला. आणि आमचा गडी 37 वर्षाचा झाला तरी बिना लग्नाचाच. याचा जन्म फक्त दादा जनगणनेसाठी उरला. आमचं कोणतं तारुण्य! अरे तरुण नावात ताकद असली पाहिजे.
काय नावात ताकद आहे त्या. स्वतःच्या जीवा शिरदोण्या साजे, स्वतःच्या जीवा शिरदोण्या साजे, हात तुटला तरी खिळला बाजे. 2000 सैन्यांमध्ये तुटला तानाजे, वाघाच्या दबल्यात घालून हात मोजुद्दात त्यांचं नाव संभाजे. एका झटक्यात सय्यद बंडाचा हात छातून जिवाजे. या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा. ते शिवराय घ्यायच्या नावात ताकद. छत्रपती शिवरायांचा नेम चुका. प्रत्येक दादा माणसाला त्याला व्हिजन आपलं सेट असलं पाहिजे. काही वेळात काही करायचं, नंतर काही करायचं म्हणून होत नसते. आपल्या आयुष्यातलं व्हिजन सेट असलं पाहिजे. इथं भरपूर विविध पक्षाचे लोक आहेत. तुमच्या राजकीय पक्षातल्या लोकांचं व्हिजन सेट असलं पाहिजे. मी राजकीय लोकांवर जास्त बोलत नाही आणि या गादीहून जास्त बोलूही नाही. आणि आमच्यासारख्या लोकांनी एखाद्या पक्षाचा प्रचार करू नये. आमचं काय, आज भाजप आहे, उद्या राष्ट्रवादी आहे, परवा काँग्रेस आहे, नरवा मनसे आहे. आमचं काही नाही आहे. ज्या हातात घड्याळ आहे, त्या हातात कमळाचं पुष्प घेणे आहे. त्या विठ्ठलाच्या चरणावर सोडण्या, या लोकांवर वक्तृत्व रूपी धनुष्यबाण चालवण्या. एवढ्या याच्यात येणं ऐकलं नाही तर याच्या कानापाशी तुतारी वाजवणार, अंधार संत मशाल लावणार. कधी व्हेन्यू आहे, कधी इनोवा आहे दादा, कधी रेल्वे इंजिन आमच्या सोबत आहे दादा. समजलं संत पायजा. तुमच्या राजकीय लोकांना सांगून जातो, वाटीत चमचा असते, वाटीले असं वाटते की चमचा आपलाच असते, पण पुरी वाटी चमचाच खाली करते. कुठं कुठं चांदीचे चमचे असते, कुठं कुठं चमचईची चांदी बसते. वाटी चमचा असते. समजलं संत पायजा. नाही तर काही अडचण नाही. माय व्याख्यान घरी गेल्यावर समजते. तो आरशातून संडासात एकटाच हसते, त्यातच त्याला समजत नाही काय होऊन राहिलं. तर काही अडचण लेट्स. आपल्या आयुष्यातला विजन सेट असला पाहिजे. काल बोलता बोलता राहून गेलो होतो. आदरणीय दादांचं वय 27 आहे. 27 विजन सेट आहे. अरे मी काल परवा माझ्या इंस्टाग्रामवर पहा तुम्ही, मागं मी या लोकसभेत लय पक्षाचे कीर्तन व्याख्यानं केले. मी आता त्याला बोलता बोललो. एका कीर्तनानंतर एक नेता एवढा अहंकारित बोलला, तिथूनच मी त्या पुढच्या ऑपोजिटरला मेसेज टाकला. म्हटलं हा आज गडी पडला. आणि दादा आता मी बोलणं ऐकलं, कालचंही बोलणं ऐकलं. दादा काय बोलते ते फार महत्वाचं नाही आहे, पण दादाच्या त्या 10 मिनिटाच्या भाषणात विनम्रता फार आहे, हे फार महत्वाचं आहे. इथं यासाठी सोपान कनेरकरला फोन नाही करायला लागत की प्रतीक दादा देता का वेळ, असं वाटलं का? नाही, डायरेक्ट तिथं जाऊन बसू शकता, त्या माणसाशी बोलू शकता. नाही तर लोक दादा त्याचे फोन बी उचलत नाही असे नेते असते. तो मी 27 सांगत होतो, 27 वर्षाचे आहे. 2 आणि 7 किती होते? हे वर्ष फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी, तुमच्यासाठी. 27 आहे. 2 आणि 7 किती होते? 9 आकडा पूर्ण आहे. 9 1 9, 9 2 18, 1 8 9, 9 3 27, 2 आणि 7 9, 9 सख 54, 5 आणि 4 9, 9 10 90, 9 0 9, 9 आकडा पूर्ण आहे. म्हणून 27व्या वयात दादा या मतदारसंघाला परिवर्तनाची गरज आहे. परिपूर्ण होणे म्हणजे 9 आकडा दादा 27व्या वर्षी आहे. अरे आपल्या आयुष्यातलं ध्येय कोणतं? आज त्या मायबापाच्या भरोशा जगायचं. आज त्या मायबापाच्या भरोशा जगायचं. सध्या देशात जाती धर्माचे वाद सुरू आहे. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते. जातीत भांडणं चालू आहे. प्रत्येक जण आपल्यासाठी दादा समोर होत आहे. पण कोणत्या जाती पाळल्या पाहिजे, कोणती जात पाळली पाहिजे, कोणती जात पाळतो? माडी धनगर बंजारी तेरी माडी नावी म्हणा कमी पोत मारलो गुमार गुदरगडी जनकोशी लालमानी पात्र चितारी रंगारी आणि ब्राह्मण समाजाला वाटले गेला. पण आमचं जगणं हे नाही आहे. आमचं जगणं आहे शुक्रजंतू विजांड रक्त मला मूत्र शौचान्न ताण भूका सुख दुखा जन्म आणि मृत्यू. हे जगणं सोडतून जातीच्या मांग लागतो. आजपासून याच्यानंतर परत कधी जर तुम्हाला कोणी जात विचारली, एका शब्दात सांगायचं मी भारतीय आहे दादा. एवढाच परिचय सर्वांना काफी असला पाहिजे. आय एम इंडियन फर्स्ट. स्वतःच्या जाती धर्मातून बाहेर ना त्याला मागचे लोक कधी रडले नाही हो. मोहम्मद करीम छागला हा देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला. पहिली निवडणूक लागली. मोहम्मद करीम छागला ना जवाहरलाल नेहरू म्हणतात, छागलाजी तुम्ही अलीगड मधून लढा, मुंबई मधून लढायचं नाही. मोहम्मद करीम छागला म्हणतात मी अलीगड मधून का लढायचं? तेव्हा छागलाजींना जवाहरलाल नेहरू म्हणतात अलीगडमध्ये मुस्लिम बहुल्य असताय, तुम्ही तिथून लढलं पाहिजे.
तेव्हा मोहम्मद करीम छागला म्हणतात, मी या देशात वाढलो, मी या मुंबईत वाढलो, मुंबईत जगलो, मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मोहम्मद करीम छागला मुंबईतून लढले, मुंबईतून जिंकून आले आणि या देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले. दादा, स्वतःच्या धर्मापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता. उस्ताद बिस्मिल्ला खान या देशाचा भारतरत्न. बाहेरच्या लोकांना वाटलं हा एवढा मोठा महात्मा आपल्या देशात राहायला पाहिजे, म्हणून बाहेरच्या देशातले राजदूत आले. उस्तादजींना म्हणायला लागले, तुम्ही आमच्या देशात चला, आमचा देश प्रगत आहे, आमच्या देशात तुम्ही राहायला पाहिजे. तेव्हा उस्ताद बिस्मिल्लाजी म्हणतात, मी माझ्या आईला सोडून येऊ शकत नाही. यांना वाटतं आई म्हातारी असेल, हे म्हणतात त्यांना आम्ही एअरलिफ्ट करू, घेऊन जाऊ. तेव्हा उस्ताद बिस्मिल्ला म्हणतात, माझा परिवार फार मोठा आहे, तुम्ही त्याला नेऊ शकत नाही. हे म्हणतात काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित व्यवस्था करू. तेव्हा उस्ताद बिस्मिल्ला खान म्हणतात, ज्या गंगेच्या किनारी पिपाणी वाजवणारा बिस्मिल्ला या देशासाठी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान झाला. दादा, त्या गंगा मातेला मी सोडून येऊ शकत नाही. दादा, स्वतःचं विजन, स्वतःचा नेम चुकवता हो, म्हणून या देशावर दादा विश्वरत्न आणि भारतरत्न निर्माण झाले. नेम अचूक असला पाहिजे, आपल्या आयुष्यातलं ध्येय अचूक असलं पाहिजे हो. आज जर ते मायबाप तुम्हाला वाढवतात, मायबाप दादा स्वतःच्या कष्टाचं दादा हाडाचं पाणी करून तुला शिकवतात, तुझ्या आयुष्यातला नेम अचूक असला पाहिजे. काल परवा 2 मुलं एका चिचीच्या झाडाला गोटे मारत होते, बाजूनं साधू बसले होते आणि नेम जेव्हा चिचीच्या झाडाला हे गोटे मारायचे आणि नेम जर हुकला, पोट्टे म्हणायचे, चायला नेमच चुकला. पहिला गोटा झाला, चायला नेमच चुकला. दुसरा गोटा मारला, पुन्हा तेच, चायला नेमच चुकला. साधू बाजून ऐकत असतात. साधू म्हणतात, अरे शिव्या नका देऊ, आईच्या नावानं शिव्या देता शोभत नाही. याच्या नंतर जर तुम्ही शिव्या दिल्या तर मी तुम्हाला शाप देईन. ते लेकाचे विदर्भातले पोट्टे, ते बापाला नाही ऐकत तर शापाला ऐकते का? त्यानं पुन्हा दगड घेतला, पुन्हा चिचीले मारला, पुन्हा नेम चुकला. येईनं पुन्हा शिवी दिली, चायला नेमच चुकला. साधूनं शाप दिला, वरतून यमराजानं वीज कळकळली, वीज साधूच्या अंगावर बसली आणि साधू जागच्या जाग्यावर मेला. यमराज्यवरून काय म्हणते, चायला नेमच चुकला. आपल्या आयुष्यातला नेम दादा बरोबर असला पाहिजे. आमच्या आयुष्यातलं विजन कोणासाठी, आमचं शिक्षण कोणासाठी, त्या माय बापासाठी असलं पाहिजे. आज जर नोकरीला आलो, नोकरी कोणासाठी, आमच्या माय बापाच्या स्वप्नातून पूर्तता करण्यासाठी. पण आज त्या माय बापाच्या स्वप्नातून पूर्तता करत नाही. आमच्या मुली आज इथं उपस्थित आहे, त्या माय बापाच्या स्वप्नातून पूर्तता करत नाही. बेटा, स्त्री सुंदर असते का माहित नाही, पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात ते वासनेचं निखळ यंत्रण होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असता. गुलाब में काटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गुलाब में काटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गणित में झरोका, फिल्मों में हीरो का, युद्ध में वीरों का बड़ा महत्व होता है. यारों में यारी का, पंढरपुर में वारी का और भारत में नारी का बड़ा महत्व होता है. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते. मुलींनो, योग्य वेळ आली आहे. आपल्या आयुष्यातला अचूक नेम साधण्याची वेळ आली आहे. तुमच्या घराच्या बाजूनं राहणाऱ्यांच्या योग्य त्याला थोबाडीत द्यायची वेळ आली आहे. तुमच्या घराच्या बाजूनं कोण राहतात? तुमच्या बाजूनं तुमच्या घरातले नातेवाईक राहतात. तुमचे सगळे सोयरे भाऊकी नातेवाईक म्हणजे राष्ट्रीय बोगस संघटनेचे जिल्हाध्यक्ष असतात. माया काका मायावर रुसते. माया लग्नात त्याचं पत्रिकेवर नाव नव्हतं. माया काकाला गावात कुत्रही कोणी विचारत नाही. दादा, आमचं जगणं कोणासाठी, आपल्या आयुष्यातलं ध्येय कोणासाठी,
मुलींनो, त्या माय बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर योग्य वेळेत त्या माय बापाचं स्वप्न पूर्ण साजरं झालं नाही तर काही दिवसानं 3000 रुपयाची मशीन, शिलाई मशीन मायातर्फे मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि घराच्या बाहेर इथे पिको फॉल करून मिळेल दादा एवढं बोर्ड लागल्याशिवाय राहणार नाही. आपलं सुखी जीवन कोणासाठी? त्या माय बापाच्या स्वप्नासाठी. आज काय करायचं? आज सर्वांनी रात्री घरी जायचं, जेवायचं, झोपायचं, जे काय करायचं, सकाळी उठायचं. सकाळी उठल्या उठल्या आपल्या अंगावरची चादर फेकायची. ज्या कोपऱ्यात तुमची आई दादा, त्या आईचं चरणकमल स्पर्श करायचं. 33 कोटी देवांचं दर्शन तुमच्या आईपाशी झाल्याशिवाय राहणार नाही. त्या आईचं दर्शन घ्यायचं. अरे दुसऱ्या कोपऱ्यात फाटले बन्यान घातलेला तुझा बाप असेल ना, त्या बापाचं दर्शन घ्यायचं. आज त्या आईला विचारायचं, आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची? आई सांगेल, बेटा तू लहान होती, तुझ्या बापाकडे तुझ्या डिलिव्हरी करासाठी पैसे होते ग, पण 3 ठिकाणी उसने पैसे केले आणि तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये केले ना दादा. तो तुझा बाप होता. हातात जिलेबी घेऊन गावभर वाटत सुटला. माझ्या घरी महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणार दादा बाप होता. अरे प्रत्येकाला बाप नाही आहे, प्रत्येकाला माय नाही आहे. या सुनाईची किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या माहेरच्या घरात तुमचा बाप जिवंत आहे दादा, तोपर्यंत तुमची किंमत आहे. ओ बाप कोणाला म्हणतात? आई म्हणते सर्वांच्या मुलीकडे मोबाईल आहे, सर्वांच्या मुलाकडे मोबाईल आहे, आपल्या मुलीकडे मुलाकडे मोबाईल नाही. असं म्हटल्यावर तो बाप जेवताना घास सुद्धा हात गिळत नाही हो. पण सोपान कनेरकर सारख्या माणसाकडे जाऊन 20,000 रुपयाची भीक मागणारा तुमचा बाप असतो दादा. आज तो बाप जाणायचा. आज घरी गेल्यावर त्या मोबाईलची सिम बाहेर काढा, त्या सिमचं सॉकेट चेक करा. त्या सिमच्या सॉकेटच्या माग सिमचं सॉकेट नाही आहे, तुमच्या माय बापाचं रक्त दादा त्या सिमला लागला एवढं मात्र विसरू नका. जो बाप हातात जिलेबी घेऊन गावभर वाटत सुटला होता, माझ्या घरी महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणारा तो बाप होता रे. पण आज त्या मायच्या बापाची किंमत जाणत नाही. काही दिवसानं मुलगी फोन करते, हे बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप धाडकन तिथं कोसळतो. कारण की त्याच्या घरची लक्ष्मी आज गेली आहे, त्याच्या घरची इज्जत निर्माण झाली आहे. जो भाऊ बुलेट घेऊन गावभर फिरायचा, तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही. जे माय किचनच्या बाहेर कधी जर निघायची तर पोलीस बूट घालून जातात आणि विचारतात, मुलगी आजच गेली की हिच्या हाती सुद्धा जायची. प्रेम तर त्या माय बापाने केलं होतं रे. तोच बाप असतो आमच्या मुलीला घेऊन जर कपड्याच्या दुकानात गेला आणि तिथं गेल्यावर जर मुलगी दादा 900 रुपयाचा ड्रेस पसंत करते आणि बाप जेव्हा खिशात हात घालतो ना, याच्या हातात फक्त 500 रुपये असतात, तेव्हा त्या बापाची घालमेल बघण्यासारखी असते. तेव्हा तो बाप काय म्हणतो, मुलीला घेऊन घरी जा, रात्री आल्यावर मी तिच्यासाठी ड्रेस घेऊन येतो. हा बाप दिवसभर राबतो, रात्री जाताना मुलीसाठी ड्रेस घेऊन जातो. तेव्हा मुलगी झोपली असते आणि मुलगी सकाळी शाळेत ड्रेस घालून जाते, तेव्हा आमचा बाप झोपला असतो दादा. अरे किती कॅफेडे मधली कॉफी पेले, किती कॅफेडे मधली कॉफी पेले, किती हॉटेलिंगचं जेवले दादा, पण त्या मायच्या स्तनातल्या दुधाची बरोबरी ते कॅफेडेची कॉफी करू शकत नाही दादा. एवढं मात्र लक्षात घ्यायचा. आज मुलींनो, ज्याप्रमाणे तुमचा मुलगा हात पकडेल ना, त्या मुलाला सांगायचा, ज्याप्रमाणे तू मला जिंकलंय ना, ज्या दिवशी माझ्या घरच्यांना जिंकशील ना, त्याच दिवशी तुझी साथीदार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलांनो, ज्याप्रमाणे एखादा मुलीचा हात पकडता, ज्या तिला सांगा, ज्या दिवशी तुझ्या घरच्यांना जिंकेल
त्याच दिवशी तुझा हात पकडल्याशिवाय राहणार नाही. आमचं जगणं त्या बापासाठी असलं पाहिजे दादा. आमची नोकरी, आमचा अभ्यास कोणासाठी? बापासाठी. आमचा बाप जर दादा आम्हाला ट्युशनचे पैसे पाठवतोय तर हे ट्युशनचे पैसे कोणासाठी? आमच्या ट्युशनसाठी हो ना की दादा कॅफे डे मध्ये त्या पोरासोबत कॉफी प्यासाठी. आमचा बाप इकडे दिवसभर राबतो, आमच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतो, पण आम्ही शिक्षणावर लक्ष देत नाही. फोन पे होऊन त्या पोरासोबत बोलल्याशिवाय राहत नाही दादा. आमचं सुख कोणासाठी? माय बाप ही केवळ काशी, त्यांना जावे कोण्या तीर्थाशी? आयुष्यातलं अंतिम सत्य असेल तर तुमचे मायबाप आज घरी गेल्यावर त्या बापाचा हात हातात घ्या. त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पहा. त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा सांगे, पण तुम्ही आज त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पाहत नाही. शेवटच्या क्षणी तुमचा बाप मरतो ना, तिथं कुणीतरी म्हणतं की तुझ्या बापाच्या अंगावर एक गळवा पाणी टाक. तेव्हा त्या बापाची पाठ दादा आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा पाहता रे. अरे घरात कुत्रे पोचता का नाही कुत्रे? त्याप्रमाणे आपले मायबाप पोसावो. कुत्र आशीर्वाद देणार नाही दादा, पण मायबाप आजन्म आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी तर तुम्हाला रडवायला नव्हतो आलो, पण जिवंत मायबापाची संतान दादा आपल्यामध्ये रडल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या प्रसंगी सर्वांना जोरदार आपल्याला दादा वज्रमुठीनं शपथ घ्यायची आहे. दोन्ही वज्रमुठीनं दोन्ही हात वर बांधायचे आहे. सर्वांनी दोन्ही हात वर बांधायचे आहे. सर्वांनी हात वर घ्यायचे, वर घ्यायचे, वर 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 वर. सर्वांनी दोन्ही हात वर घ्यायचे. संकल्प घ्यायचा, माय बापाचं नाक कटवणार नाही. माय बापाचं नाक कटवणार नाही. घरावरचा झेंडा माय बापाच्या नाकाचा शेंडा, माय बापाच्या टोपीचा शेंडा कधी गणलू देणार नाही. व्यसन कधी करणार नाही. चल बोलो जगदंब 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 जगदंब. छत्रपती खळगधर कवडी माळ चापधर, वज्र तेज रुद्र स्वर, जगदंब जगदंब. ठेवून द्या खाली. शिवरायांच्या नावानं घेतलेला हा संकल्प आहे. हा जर संकल्प पोट्टे हो तुम्ही तोडला, पोरई हो तुम्हाला शाप देतो म्हटलं. शाप इथून 3 महिन्यात तुम्ही तोतले वान तोतले न झाल्याशिवाय राहणार. आणि पोरींनो तुम्ही जर तोडला तुम्हाला शाप देतो म्हटलं. इथून 3 महिन्यात पॅरालिसिस मारण वाक 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 मारल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांना जाताना माझ्या वेळ संपला. माझ्या वेळेपेक्षा मी 9 मिनिट जास्त बोललो. त्याच्यामुळं आपल्यातून सर्वांनी जाताना आपल्या सर्वांना शेवटचं सांगतो, तुमच्यातून निघतो. आज आपल्यामध्ये मी बोललो असतो. मागच्या कार्यक्रमात 12 वाजता व्याख्यान सुरू केलं, 1 वाजला मी संपवलं नाही. या दादा या. आता आले का तुम्ही? वेळेवर आले. मी थोडासा लवकर सुरू झालो तर काही अडचण नाही. आणि काही लोक गेले व्याख्यानातून, आमच्या कार्यक्रमातून गेले. हो तेले माया शाप आहे. ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो झाला शाप. हा आजचा चांगला कार्यक्रम झाला. आदरणीय प्रणितदादांनी मला बोलावलं. 2 दिवसाचा कार्यक्रम झाला. आपल्या सर्वांनी मला ऐकून घेतलं. तुमचे माझ्यावर एवढे उपकार आहे, माझ्या अंगाची कातडी काढून चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं, चांगली इज्जत दिली. येता येता माझ्या चपलीवर पाय दिले. आपल्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी चांगली इज्जत दिली. तेवढीच इज्जत जर माझ्या घरात मला माझ्या बायकोनं दिली असती तर मी आलो नसतो. आजचा चांगला कार्यक्रम झाला. मी यावर्षी आलो. आदरणीय प्रणित दादा मी यावर्षी आलो. मी पुढच्याही वर्षी येईल. मी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल. आल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी समाजसेवक प्रणित दादा देवानंद मोरे यायच्या कार्यक्रमाला आलो. पुढच्या वर्षी आमदार प्रणित दादा देवानंद मोरे यायच्या कार्यक्रमाला आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या हातून प्रणित दादा हे समाजाचं काम होत राव. मी काय प्रणित दादा मी रोज एका राजकारण्यासोबत असतो. रोज एका सोबत असतो. वेगवेगळा पक्ष असते आणि मला माणूस ओळखता येते. मला माणूस ओळखता येते. ते जे बोलते सहानुभूती आहे. ते जे बोलते त्याच्या मनातली तळमळ आहे. आणि हा मतदारसंघ आमच्यासारखा सदन नाही आहे.
हा मतदारसंघ बाकी इतर मतदारसंघासारखा सदन नाही दादा. नवीन नेतृत्वाला साथ द्या, एक वेळेस साथ द्या. पुढच्या वेळेस जर त्यानं योग्य साथ नाही दिली तर त्याच्या विरोधात भाषण करायला मीच आल्याशिवाय राहणार नाही दादा. योग्य वेळेत योग्य माणसाला, योग्य तरुणाला साथ द्या, हे आपल्या सर्वांना आवाहन करतो. चांगला कार्यक्रम झाला. काल परवा तिकडे सांगलीला गेलो होतो. ते बाई मला जेवण करून जा. म्या म्हटलं काय करता? शृंगार वडे करते म्हणे. म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे. त्या बाईनं शृंगार वडे वाढले. आपल्या इकडली पोळ्याची उकरपिंडी होती ते. म्या म्हटलं ठीक आहे बा, काही अडचण नाही. तिनं वाढले. मी जिथं बसलो होतो ना तिथून सरळ मला किचन दिसायचं. त्या बाईनं सगळं काही वाढलं होतं, पण माझ्या डोळ्यानं समोर भजे कुरडी पापड दिसत होते. मॅम म्हटलं इनं केले तर माझ्यासाठी मागतो तर म्हणून बघता खाय गोबराय. मागणं बरोबर नाही. बाजूनं आमचे विजूभाऊ बसले होते. विजूभाऊले म्हटलं येताना एवढा जाळा साप दिसला. म्हटलं ते बाई म्हणे करा ना सुरू. हे म्हणे साप लंबा केवढा होता. ते बाई म्हणे करा ना सुरू. हे म्हणे लंबा केवढा होता. ते बाई म्हणे करा ना सुरू. हे म्हणे लंबा केवढा होता. म्या म्हटलं दादा त्या सापाची शेपटी म्हटलं माया पायापाशी होती, पण त्या सापाचं तोंड म्हटलं भजे कुरडीच्या पापडापाशी होतं. ते म्हणे आत्ता माय भजे कुरडी पापड राहिलेच होते वाळाचे. ज्याप्रमाणे खासाठी आयडिया लागते त्याप्रमाणे प्रणित दादा या समाजसेवेसाठी आयडिया लागत नाही. काल परवा तो शिवाजी द बॉस म्हणून पिक्चर आला होता. त्या शिवाजी द बॉसच्या पिक्चरामध्ये प्रति गव्हर्नमेंट स्थापित केलं होतं. आमच्या प्रणित दादानं स्वखर्चानं दादा कित्येक गावामध्ये स्वतः दादा रोड बांधून टाकल्या. प्रति दादा गव्हर्नमेंट म्हणून चालवता. हे देश कार्य आपल्या हातून हवं. या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं महत्भाग्य आदरणीय अंकिताजी मोरे पुण्यातून आपल्या इथं आल्या. त्यांनी सुद्धा एकदम जोरदार आपल्या सर्वांना खेळून ठेवलं. त्यांचं सुद्धा आभार मानतो. या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं महत्भाग्य आपल्या सर्वांच्या साक्षीने मला लाभलं. त्यामुळे नतमस्तक होतो. जय श्रीराम, जगदंबा, जय हिंद.